गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री। हॅलो प्लीज, काय रे शोना, प्लीज प्लीज। शिट, कट केला लगेच। कोण हा? घनश्याम करकटे, वय 35 आणि शिक्षण काय BA ग्रॅज्युएट, रिजेक्टेड। याच्या पगाराच्याच किती अपेक्षा असतील। मेश्राम 10वी पास, हा तर कोणत्याच लायकीचं नाही। शिट, आज नवीन बॉस जॉईन होणार आहेत आणि काहीच नाही, कोणीच नाही। अरे एखादा असिस्टंट आणणारे, कुठून आणू? मे आय कम इन? येस येस, प्लीज कम, प्लीज हॅव अ सीट। थँक्यू। काय यायला त्रास वगैरे झाला? मॅडम किती वेळ लागला हो शोधायला, पण काय करणार, म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, ते काही खोटं नाही। हो, पण एकदा सवय झाली की तुम्हाला यायला काही त्रास होणार नाही। ओके, बरं तुम्ही काय घेणार? हा, मी काही घेत नाही, म्हणजे मी लाच घेत नाही आणि लाच देतही नाही। अहो समाज काय म्हणेल, माझे पालक काय म्हणतील आणि ती काय म्हणेल। हो, मी काय घेणार म्हणजे चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स बद्दल विचारतीये। अच्छा अच्छा, नाही काय ना, एवढ्या आदराची सवय नाही ना मला। तुम्ही असं करा, मला पाणीच द्या आणि त्यानंतर जमलं तर चहा, कॉफी, कोल्ड्रिंक सगळं दिलं तरी चालेल। आणि जमलं तर नाश्त्याला इडली, वडा, उपमा, शिरा आणि मग जमलं तर। अहो तुम्ही इंटरव्ह्यू साठी आलात काय, पिकनिक साठी नाही आलाय? चला तुमचा बायोडेटा द्या। बायोडेटा हा घ्या, बायोडेटा। तुमच्या काही पगाराच्या अपेक्षा? अपेक्षा अजिबात नाहीत मॅडम। अपेक्षा ठेवल्यात की अपेक्षा भंगाचा त्रास होतो आणि आता जर मी योगा नाही केला ना तर मला वेगळाच त्रास सुरू होईल। कसं नाही, म्हणजे सकाळी या वेळेला मी योगा करतो। आता ऑफिसमध्ये आपण दोघंच आहोत की नाही? आपण ऑफिसमध्ये दोघंच आहोत ना आता, मग आपण दोघं मिळून योगा करूया का? हो, मी इथं काही योगा वगैरे करायला बसलेली नाहीये। तुम्ही नक्की योगा नाही करणार? नो। मग मी जातो। ओ थांबा, बसा। मी ट्राय करते योगा करायचा, पण तुम्हाला मला शिकवावं लागेल। शिकवतो ना। पहिली शुद्धिक्रिया आपण बघूयात, नेती। नेतीचे 2 प्रकार आहेत, एक जलनेती आणि एक सूत्रनेती। जलनेतीमध्ये आपल्याला विशेषतः एका नाकपुडीमधून पाणी प्रवाहित करायचे असते आणि ते पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढायचे असते। त्याच्यासाठी आपण अशा प्रकारचं एक पॉट मिळतं, ज्याला जलनेती पॉट म्हणतात, तर ते वापरून आपण करू शकतो। यामध्ये आपल्याला कोमट मिठाचं पाणी टाकायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे वाकून तोंडाने श्वास घेत हे जे काही जलनेती पॉटचं नोझल आहे ते आपल्या नाकामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि तोंडाने श्वास घेत असल्यामुळे जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो दुसऱ्या नाकपुडीने आपोआप बाहेर येतो। फक्त आपल्याला थोडंसं पुढे ओनवं झोपणं गरजेचं आहे। जलनेतीमुळे आपल्या नाकातील जो आतला भाग आहे तो पूर्णपणे स्वच्छ होतो। जलनेतीचा परिणाम तर तसा पूर्ण शरीरावरती होत असतो, परंतु जर का स्थानिक लेवलवरती बघितलं तर वारंवार होणारी सर्दी, सायनोसायटिस, डोळ्याचे आजार, ॲलर्जिक सर्दी, मायग्रेन याच्यामध्ये आपल्याला जलनेतीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो। आपल्या कवटीमध्ये काही पोकळ्या असतात, आपल्या या ठिकाणी कपाळाच्या ठिकाणी काही पोकळ्या असतात ज्याला सायनस म्हणतात। असे जे सायनस असतात त्यांचं ओपनिंग आपल्या नाकामध्ये होत असतं आणि ते जर का काही कारणास्तव जर का बंद झालं तर तिथले जे सिक्रेशन्स किंवा स्त्राव जे असतात तर ते नाकामधून बाहेर येऊ शकत नाहीत। त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतं, मग वारंवार सर्दी होणे, नाक सुजणे, डोकं दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, वारंवार ॲलर्जिक सर्दी होणे, अशा प्रकारचे त्रास होतात। तर यावरती जलनेतीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो, कारण की आपण जेव्हा नाकामधून पाणी प्रवाहित करतो तेव्हा पूर्ण आतला भाग हा स्वच्छ होतो। त्यामुळे जर का अशा प्रकारचे त्रास कोणाला असेल तर त्यांनी जर का नियमित जलनेतीचा सराव केला
तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. दुसरा नेतीचा प्रकार आहे सूत्रनेती. याच्यामध्ये आपण असा एक रबरी कॅथेटर वापरतो. जलनेतीपेक्षा थोडंसं अवघड आहे सूत्रनेती, परंतु योगी ग्रंथामध्ये जे वर्णन आहे ते या सूत्रनेतीचंच आहे. या सूत्रनेतीमध्ये अशा प्रकारचं सूत्र आपल्याला नाकामध्ये आतमध्ये प्रविष्ट करायचं आहे. पूर्ण नाकामधून ते आपल्या घशामध्ये आल्यानंतर दोन्ही बोट घशामध्ये टाकून ते आपल्याला बाहेर खेचायचं आहे. तर त्यांनी आपल्याला जो काही घशाचा आतला भाग आहे तो पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत होते. ग्रंथांनुसार नेती क्रिया केल्यामुळे आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. पुढची शुद्धिक्रिया आपण बघूयात, कपालभाती. कपालभातीमध्ये विशेषतः ऍक्टिव्हली आपल्याला एक्झेलेशन करायचं आहे आणि पॅसिव्हली इनहेलेशन करायचं आहे. म्हणजे काय तर श्वास सोडायची क्रिया ही आपल्याला ऍक्टिव्हली करायची, श्वास आतमध्ये घ्यायची क्रिया ही पॅसिव्हली करायची. परंतु श्वास बाहेर सोडत असताना पोटाच्या स्नायूंचं आपल्याला आकुंचन करायचं आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स करायचे आहेत आणि पोटाचे स्नायू रिलॅक्स झाल्यानंतर जेवढा काही श्वास आतमध्ये येईल तेवढाच श्वास पुन्हा पोटाच्या स्नायूंची हालचाल करून आपल्याला बाहेर सोडायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कपालभातीमध्ये पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक समान पोटाच्या स्नायूंची हालचाल होईल अशा प्रकारे आपल्याला कपालभाती करणं आवश्यक आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. जेवढा पाठीचा कणा ताठ तेवढं आपल्या पोटाच्या स्नायूंवरती नियंत्रण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. आपल्याला असं वाटलं की पोटाच्या स्नायूंची हालचाल करताना पोटाच्या स्नायू थोडेसे त्यांना थकवा निर्माण झाला आहे तर आपल्याला थांबायचं आहे, थोडा वेळ त्यांना रिलॅक्स करायचं आहे, सैल करायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला कपालभाती करायचं आहे. 1 मिनिटामध्ये साधारणतः सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 60 स्ट्रोक प्रति मिनिट या गतीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची सवय होईल, सराव होईल, तेव्हा 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक प्रति मिनिट अशा प्रकारे आपल्याला कपालभाती करायची आहे. कपालभाती करताना आपल्या शरीरातील रक्तातलं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं. कारण की नॉर्मली आपण 18 ते 20 श्वास 1 मिनिटामध्ये घेत असतो, परंतु कपालभातीमध्ये हेच प्रमाण आपलं 60 ते 120 पर्यंत जातं. त्याच्यामुळे साहजिकच आपल्या फुफ्फुसांमध्ये येणारी हवा जी आहे त्याचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि रक्तातलं प्रमाण वाढतं, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे काही श्वसन केंद्र आहे ते काही कालावधीसाठी स्थिर होतं. वा, सकाळी सकाळी योगा केला की कसं अगदी फ्रेश वाटतं ना. आपण ठरवूनच टाकूया, सकाळी ऑफिसला आलो की प्रथम आपण योगा करायचा. काय मॅडम? हो मॅडम. हो ना, योगा करायचा. म्हणजे अर्धवट झोप सुद्धा पूर्ण होते. बरं, जरा आता कामाचं बोलूयात. हा, तुमचं टायपिंगचं स्पीड किती आहे? 60. चला बघूयात, जरा टायपिंग करून दाखवा ना मला. बसा इथे, मी सांगते ते टायपिंग करा. ओके ओके. लिहा. हाय राकेश. हा? हा लिहा. हाय राकेश, प्लीज रागवू नकोस. मला फोन आणि मेसेज करायला जमत नाही ना तुला. अरे काय करणार, आमचे बॉस नाहीयेत ना. हा? हा लिहा. बॉस नाहीये त्यामुळे सगळीच कामं मला करावी लागतात आणि त्यात घरी गेल्यावर घरची कामं करावी लागतात. काय करणार रे. पण खरं सांगू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रागवू नकोस प्लीज, समजून घे मला. तुझी आणि तुझी प्रियंका. हो, मी तुम्हाला काय कबूतर वाटलो काय? बिझनेस लेटर टाईप करायचं सोडून तुम्ही माझ्याकडून लव्ह लेटर टाईप करून घेताय. अहो कामाचं बोला ना. बोलूयात ना कामाचं. सांगते कामं. चला उठा. तर कामं फार सोपी आहेत. तुम्हाला ऑफिस बॉय म्हणून काम करावं लागेल. काम. तुम्हाला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावं लागेल. काम. तुम्हाला डीटीपी ऑपरेटर म्हणून सुद्धा काम करावं लागेल. आणि अजून एक, मला पिकअप करणं, ड्रॉप करणं हे सुद्धा तुमचंच काम आहे. खूपच सोपी कामं आहेत. पण मला ना एवढ्या सोप्या कामांची सवय नाहीये आणि ऑफिसमध्ये काहीतरी खाण्याची व्यवस्था असेलच ना. म्हणजे एवढी कामं केल्यानंतर भूक लागेलच ना. आहे आहे, आपल्या ऑफिसमध्ये किचन आहे, पण तिथे जाऊन तुम्हाला वाटेल ते तुम्ही बनवू शकता. हो, याचीच कमतरता होती. आता आपलं जेवण आपणच बनवायचंय म्हणजे मग जेवण शिकावं लागणार. मग त्यासाठी हे बघायला लागेल. रेसिपी आहे एक सिंपल टमॅटोची भाजी. घरी जेव्हा खूप भूक लागली असेल आणि काहीतरी टेस्टी पटकन खायचं असेल तेव्हा ही टमॅटोची भाजी करून तुम्ही खाऊ शकता.
ह्याचं सोपं साहित्य आहे, सगळं घरीच असते आपल्या. तर मी सुरुवात करतोय बनवायचं. गॅसवर आधी आपण पॅन गरम करून घेऊया एक. त्याच्यावर थोडंसं मी तूप घालतो. तूप घातल्यावर बाकीचं साहित्य रेडी करून घेऊया आपण. थोडासा कढीपत्ता काढून घेऊया त्याला. लसूण घेतलाय आपण, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची. काश्मीरी लाल मिरची कापायला मुश्किल असते म्हणून मी कात्रीने बारीक कापून घेतो ती. या भाजीला मी जवळजवळ 3 टोमॅटो घेतलेत, त्याच्यासाठी 2 लाल काश्मीरी मिरची, 3 मोठे टोमॅटो आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या. काश्मीरी मिरचीच्या बिया आलेल्या लोकांना आवडत नाहीत म्हणून त्याच्या बिया आपण साईडला काढून घेऊया अशा, आणि फक्त त्याची मिरचीचा लाल भाग वापरूया आपण या डिशसाठी. सगळं रेडी करून ठेवतो. कोथिंबीर पण बारीक कापून घेतो. ऑलरेडी याच्यात लाल मिरचीचा तिखटपणा आहे, काश्मीरी मिरचीचा, म्हणून एकच हिरवी मिरची घेतो थोडासा चटका यायला त्याच्यामुळे. ही रेसिपी मी शिकलो फिल्म सिटी कॅन्टीनमध्ये. मुंबईची फिल्म सिटी आहे फेमस, तिकडे एक कॅन्टीन असायचं जिकडे पटकन ही आम्हाला भाजी लंचला बनवून द्यायचे जेव्हा मी तिकडे शूटिंग करायचो, आणि सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडायची. आणि तिकडे त्या कुक्सकडनं मी शिकलो ही भाजी कशी बनवायची, आणि मला कळलं की खूप इझी आहे. तर आम्ही सगळे घरी पण बनवायला लागलो ही सेम भाजी. आणि आता मी तुम्हाला दाखवतो ह्याचं पूर्ण कसं बनवायचं. आता आपला गॅस पूर्ण तेल गरम झालंय, आपलं तूप त्याच्यात आधी आपण लसूण पण आपण बारीक कापूया. तर आपलं तेल पण गरम झालंय, ह्याच्यात आधी आपण लसूण घालूया तेलात. फ्लेवर एक अरोमा आला लसणाचा इमिजिएटली. थोडं फ्राय करून घेऊया. त्याच्यात आपण घालूया थोडीशी जिंजर पेस्ट म्हणजे अद्रकची पेस्ट. त्याच्यात थोडीशी हळद. पटकन त्याच्यात मी लाल मिरची पण घालतो आपली आधीच केलेली. हिरवी मिरची टॉस करून घेऊया. कढीपत्ता सुद्धा मी त्याच्यात घातलाय. तर बघू शकतो ऑलरेडी याचे एवढे फ्लेवर्स येत आहेत, सगळे आपले इंडियन स्पाइसेस आहेत त्याच्यात. आता मी ह्याच्यात टोमॅटो घालतो. टोमॅटो मी ऑलरेडी कापून घेतलाय. ह्याला म्हणतात फ्लॉम्बे, म्हणजे एखाद्या डिशला आग लागली त्याला फ्लॉम्बे म्हणतात. आणि ह्याचाच एक वेगळाच फ्लेवर येतो, कारण तेलात ती ओली टोमॅटोज पडली की इमिजिएटली त्याला आग पकडते. आणि हे तुम्ही सांभाळून घरी करा हा प्रयत्न असा. थोडंसं तेल घेऊन आधी केलं तरी ते नीट होईल तुमचं. खूप सांभाळून करावी अशी गोष्ट मात्र. त्याच्यात थोडीशी साखर, 1-2 चिमटे साखर वरतून. आणि आता ते थोडा वेळ आपण शिजवून देऊया. घरच्या घरी सोपी होणारी रेसिपी आहे. कोणी पण घरी पटकन भूक लागली की चपात्या आपल्या रेडी असतात घरी, पण अशी भाजी खूप टेस्टी खूप फ्लेवरफुल करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि या भाजीचा तुम्ही आस्वाद घ्या. वा, काय मस्त रेसिपी बनवली ना. पण तुम्हाला जमेल का ही रेसिपी मला बनवून द्यायला? कारण मला चांगलं जेवण लागतं. यांच्या सगळ्या आवडीनिवडी मी जाणून घेतो, तोपर्यंत तुम्ही घ्या छोटीशी विश्रांती. गुड मॉर्निंग सह्याद्री. मंडळी, तुम्हा सर्वांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पण काय हो मॅडम, आपण या ऑफिसमध्ये दोघंच काम करणार आहोत का? नाही हो, आहेत वॅकन्सीज आहेत, पण परफेक्ट कॅन्डिडेट मात्र मिळत नाही. काय सांगता मॅडम, जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आपल्या या शहरातच बघा, रस्त्यावर, गाडीत, ट्रेनमध्ये सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी. आणि एवढ्या मोठ्या गर्दीमुळे बेरोजगारी सुद्धा वाढते आणि तुम्हाला प्रॉपर कॅन्डिडेट मिळत नाहीये. पण तुम्ही मला काय लेक्चर देता हे सगळं? लोकसंख्या वाढीला काय मी कारणीभूत आहे? अहो, लोकांना कळलं पाहिजे आज देशापुढे केवढा मोठा हा प्रश्न आहे लोकसंख्या वाढीचा. कळलं ना तुम्हाला? हो, मला कळलं आणि यांना सुद्धा कळलं असेल, हो की नाही? तेव्हा आजपासून आपण ही जबाबदारीने वागूया, हा प्रश्न समजून घेऊया आणि त्याची उकल शोधण्याचा नक्की प्रयत्न करूया. आमच्या दोघांकडे बघा, दोघंच असून सुद्धा ऑफिस किती छानपैकी सांभाळतोय. काय दोघं लावलंय? अहो, आज कधीही आपले बॉस जॉईन होऊ शकतात, कधीही. बॉस काय करताय? त्याला काय घाबरायचं? आपण काम करतो म्हणून त्यांना पगार मिळतो.
पण मला सांगा मॅडम की इतर वेळी आपण आपल्या मनासारखं वागू शकतो ना? म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे बघा मॅडम, मला ना गाण्याची खूप आवड आहे. मला जिथे संधी मिळेल तिथे मी गातो. रस्त्यावर, बाथरूम मध्ये, जिथे संधी मिळेल तिथे. पण मला तुमचं गाणं नाही ऐकायचंय, मला यांचं गाणं आणि बोलणं ऐकायचंय. प्रत्येकाने आपापला विचार करावा. आपल्याला मिळणारे सर्व सल्ले एकत्र घेऊन बसून त्यातले आपल्याला योग्य किती वाटतात हे ठरवून त्या अनुषंगाने त्यांनी पुढे जावं. पण मला ती कविता आठवते ज्याच्यामध्ये आपण सगळ्या महाराष्ट्राला प्रिय अशी ती कविता आहे की तो राजहंस एक गाणं झालं होतं त्याचं. तर तो राजहंस एक हे मला फार पटलेली गोष्ट आहे ह्या क्षेत्रामध्ये, की प्रत्येकाने यायच्या आधी हा विचार करावा की आपण काहीतरी वेगळं आपल्याकडे आहे ना. म्हणजे स्पेशली गाण्यात म्हटलं जर का गायक आहे, संगीतकार आहे, तर बाबा मी अवधूत गुप्तेसारखं कंपोज करतो किंवा मी अजय अतुलसारखं कंपोज करतो किंवा माझा आवाज सुरेशजींसारखा आहे किंवा स्वप्नील बांदोडकर सारखा माझा आवाज आहे, असं जर का असेल तर तुम्ही येऊ नका. तुम्ही जर का अजय अतुल आहेत, सुरेश वाडकर आहेत, स्वप्नील बांदोडकर आहे, तो गातोय, अवधूत पण काम करतोय, मग तुमची काय गरज आहे? तुमच्याकडे ह्या सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं असेल, जर का तुमचं संगीत ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, भले तुम्हाला असं वाटत असेल की त्यांचं खूप छान आहे, माझं खूप वाईट आहे, तरी सुद्धा, कारण तुम्ही स्वतः बदक असाल असं तुम्हाला वाटत असेल, पण तुम्ही राजहंस असाल कदाचित. तो चान्स किंवा ते देव आणि नशीब आणि ऑडियन्स ठरवेल. पण तुम्ही हे नक्की ठरवायला हवं की आपण वेगळं असायला हवं. चांगलं वाईट हे प्रार्थनाच्या हातात. सल्ला एवढ्यासाठी म्हटलं मी, कारण तू आता उत्तम परीक्षक सुद्धा आहेस. पण इतके सगळे कार्यक्रम केलेस आतापर्यंत, अनेक कार्यक्रम तू केलेस. खरं तर अनेक कार्यक्रमांच्या खूप छान आठवणी असतील, पण असा एखादा कार्यक्रम की खूप लक्षात राहिलाय असं सांगता येईल? हे म्हणजे फारच अवघड आहे सांगायला. पण परफॉर्मन्स ह्या विषयाबद्दल मी बोलीन की लोकांना परफॉर्मन्स करायचा म्हणून आता हे, कारण काय झालं की सारेगम सारख्या कार्यक्रमामुळे लोकांच्या घराघरापर्यंत छोट्या छोट्या गोष्टी पोचलेल्या आहेत. सामान्य माणसाचा ज्याचा पूर्वी गायनाशी संबंध नसायचा त्याला आता राग कळायला लागलेले आहेत, त्याला रियाजाच्या पद्धती कळायला लागल्या. त्याच्यामध्ये एक त्याला नवीन गोष्ट कळली, परफॉर्मन्स. आणि ती गोष्ट साहजिकच नवीन नवीन येणाऱ्या मुलांना देखील कळायला लागली. पण त्याचा चुकीचा अर्थ बरेच लोक घेतात. परफॉर्मन्स म्हणजे मुलं, ही खरी गोष्ट आहे की तुम्ही गाताना वाईट चेहरे करू नये, थोडंसं प्रेक्षणीय गाणं असावं, हे अगदी थोड्याफार प्रमाणात ठीक आहे. पण म्हणजे तुम्ही आरशासमोर रियाजाला बसलं पाहिजे अशातला भाग नाही. तू वळून पाहिले आणि डोळ्याला भिडला डोळा, तू वळून पाहिले आणि डोळ्याला भिडला डोळा, मग काळजात हलले काही 1770 वेळा, तू वळून पाहिले आणि डोळ्याला भिडला डोळा. मस्त. अवधूत, खरं तर आपण इथे या छोट्याशा स्टुडिओत बसलोय आणि पूर्वीची आम्ही रेकॉर्डिंग्स पाहिलेली आहेत किंवा बघितलेली आहेत, त्याच्यात भला मोठा ताफा वादकांचा असतो बसलेला, आणि इथे मात्र तू फक्त हे एवढंसं घेऊन बसलायस. एक कीबोर्ड आहे फक्त तुझ्याकडे. तंत्र किती बदललंय, काय तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल, तंत्राबद्दल? म्हणजे हे तंत्र काय आहेत, तीच बेसिक्स तेच आहेत. फक्त पूर्वीच्या सिटिंग रूम मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलालबरोबर ते ज्यावेळेला कंपोज करायला बसायचे त्यावेळेला त्यांना सुचायला लागायचं की चला आता आपण ना झिंकचक झिन्न झिंकचक अशा रिदमवरती एखादं गाणं करू. तिथे एक रिदम बसलेला असायचा, त्याला ते सांगायचं चला एक टाल लागा रे बाबा, म्हणजे कोणचा लगाव सर, धिंकचक धिन्न धिंक. आता आम्हाला हे सगळं कम्प्युटरवरती आहे, सो मी इथे आता तुला हे सापडू शकतं. हा, मी हे तो टाल, अरे ग्रेट. हा ढोलक वाजायला लागतो. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की याच्यामध्ये तबला पण ऍड करावा. बरं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं असतं की तबलेवाल्याला की तबलजी तुम्ही बजावा. मी आता सांगलो हा तबला वाजायला लागला. बरं. त्याच्यामध्ये एखादा डफ वाजावा असं वाटतं मला, तर मग तो इथे वाजवतो आणि अशा प्रकारे पूर्ण ट्रॅक तयार होतो. पण सूर पण म्हणजे ह्याच्यामध्ये तुला देता येतात, म्हणजे जसं वाद्य याची आहे, तालवाद्य जशी आहे तशी स्वरवाद्य सुद्धा ऍड करता येतात. ऑफकोर्स पण ह्याच्यामध्ये आता ज्या वेळेला गिटार वाजवा असं वाटतं समजा, अशा प्रकारे ते ग्रेट असं होत जातं. म्हणजे आम्ही अशा प्रकारे इथे ट्रॅक तयार करतो. मग तो घेऊन, हा आता कंपोजर स्टुडिओ आहे, तर रेकॉर्डिंग स्टुडिओ वेगळा असतो, मोठा असतो, जिकडे आम्ही रेकॉर्डिंगला जातो. तिथे हे सगळे आवाज आम्ही गाऊन घेतो गायकांकडनं. बघितलं, याला म्हणतात गाणं. मस्त होतं.
मी पण असं गाऊ का? मला येतं असं गाता. मी गाऊ ना, गाता गाता. नको नको, मला यांना सहन करावं लागेल, पण तुम्ही करू नका. तुम्ही काय छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. मॅडम, तुमचे बॉस येणार होते, ते कधी येणार आहे? काय माहिती, आज येणार होते पण अजून जॉईन नाही झालेत. काय माहिती कुठे राहिलेत. मिस प्रियंका, मीच आहे तुमचा बॉस. तुम्ही आणि माझे बॉस काय टिंगल करताय की काय? एक मिनिट, तुमचा बायोडेटा कुठे आहे? हा, श्रीधर पाटील. ओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सॉरी, प्लीज सर बसा, प्लीज बसा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, मला माहिती नव्हतं असं. मी असं मुद्दामून नाही वागले सर तुमच्या बरोबर. मला प्लीज कामावरून काढू नका सर, प्लीज. ठीक आहे मिस प्रियंका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला केव्हाच माफ केलंय. तसं तर आज प्रत्येकानेच प्रत्येकाला माफ करायला हवं, कारण आज आहे इंटरनॅशनल फॉरगिव्हनेस डे. पण मिस प्रियंका, याच्या पुढे तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. डेफिनेटली सर, डेफिनेटली. पण त्याआधी यांचा निरोप घेऊया. हो, आणि जाता जाता आजचा सुविचार. दुःखात एकच बोट आपला अश्रू पुसत असतात, पण आनंदात 10ही बोट टाळ्या वाजून आपला आनंद साजरा करत असतात. बघा, आपले स्वतःचे अवयवच आपल्याशी असं वागतात, तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करावी. शेवटी काय, हसत राहा आणि मजेत जगत राहा. आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला. आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी गुड मॉर्निंग सह्याद्री @gmail.com. चला मंडळी, आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. गुड मॉर्निंग